नमस्कार, आहार रसमध्ये तुमचं स्वागत आहे। आहार रसचा आजचा आपला व्हिडिओ आहे स्टेकेशन ॲट हम्पी, जे की आहे हॉस्पिट रेल्वे स्टेशन पासून अगदी 200 मीटरच्या अंतरावरती। तर हे आहे हॉटेल हम्पी इंटरनॅशनल। रेल्वे स्टेशनवरून उतरल्या तुम्ही वॉकेबल 5 मिनिट्समध्ये सुद्धा ह्या हॉटेलपर्यंत पोहोचू शकता। आणि मला असं वाटतंय की फॅमिली सोबत जर तुम्ही हम्पी विजिट करायला येत असाल तर डेफिनेटली हॉस्पिट रेल्वे स्टेशनला उतरल्यावरती हा एक खूप चांगला ऑप्शन असू शकतो। चला तर मग बघूया, व्हिडिओला सुरुवात करूया आणि कसं आहे हे हॉटेल हम्पी इंटरनॅशनल ते पण बघूया। बाकी तर इकडे तुम्हाला स्टेकेशनसाठी हाऊस चे ऑप्शन्स आहे अवेलेबल आहेत। होम स्टेज म्हणतो आपण त्यांना, नाहीतर मग आपल्याला बऱ्यापैकी चांगलं बजेट असेल तर डेफिनेटली अशा ह्या इंटरनॅशनल हॉटेलला आपण स्टे करू शकतो। तर सर्वात पहिले आपण बघूया की इथे एक रेस्टॉरंटसुद्धा अवेलेबल आहे। डेफिनेटली जर तुम्हाला दुसरीकडे कुठे जेवायचं नसेल तर हे एक रेस्टॉरंटसुद्धा तुम्हाला ऑप्शन राहणार आहे इथे हॉस्पिटमध्ये। तर हम्पी फिरायला येताना आपल्याला जी ट्रेन असते ती हॉस्पिटला सोडते आणि हॉस्पिटलवरती तुम्ही तुमचं स्टेकेशन डिसाईड करू शकता। आणि असं एक सुरेख रेस्टॉरंट आहे जिथे आपल्याला प्रत्येक प्रकारचं जेवण इथे अवेलेबल मिळू शकतं। आणि हा त्याचा खूप सुरेख असा ॲम्बियन्स आहे। बाहेरसुद्धा त्यांनी बसायला सोय केलेली आहे। तसंच तुम्ही जर आतमधला ॲम्बियन्स बघाल तर खूप सुरेख आणि काम असा हा ॲम्बियन्स आहे। तर आम्ही आलो होतो दुपारी, म्हणजे आमची गाडी होती 1-1:30 वाजताच्या दरम्यान, त्याच्या आधी आम्ही 2 तास आधी इथे आलेलो। तर हा एक आम्हाला खूप सुरेख ऑप्शन भेटला, पण आमचं ऑलमोस्ट ट्रिप संपत आलेली तेव्हा आम्हाला हा ऑप्शन दिसला। तर सुरेख असे हे कार्विंग्सच्या पेंटिंग इथे लावलेले आहेत हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये। आणि इथे प्रत्येक प्रकारचं जेवण अवेलेबल होतं मेन्यू कार्डनुसार। प्लस एक खूप चांगली गोष्ट मी इथे तुम्हाला सांगते की जर तुम्ही कुठे पण स्टे करत असाल आणि ही एकच ट्रेन आपल्याला म्हणजे हम्पीला आणून सोडते आणि इथूनच आपल्याला बसायचं असं रेल्वेनी, तर डेफिनेटली इथे ह्या रेस्टॉरंटला येऊन तुम्ही छान जेवण वगैरे करून तुमच्या ट्रेनच्या टायमिंगला तुम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचता। आणि इव्हन तुम्हाला ट्रेनमध्ये खाण्यासाठी जर काही पार्सल घेऊन जायचं असेल तर इथून डेफिनेटली तुम्ही ते पार्सल पण बॉरो करून घेऊन जाऊ शकता पॅक करून। तर आम्ही तेच केलं, इथे आम्ही जेवण केलं, छान चहाचा ब्रेक घेऊन लंच पण केला आणि प्लस आम्ही ट्रेनमध्ये खाण्यासाठी इथूनच आम्ही पार्सल पण बांधून घेतलेलं। आणि फार व्यवस्थित प्रकारे पार्सल बांधून देतात जेणेकरून ट्रेनमध्ये पण आपल्याला यूजफुल होतं। तर आता आपण त्यांचं रेस्टॉरंट बघितलं आणि हे आहे स्टेकेशनसाठीचा एरिया। हा आपण आता बघत आहोत रिसेप्शन एरिया। तर आम्ही स्टे केलं होतं ते एक होमस्टे होतं, पण जर हा ऑप्शन तुम्हाला भेटत असेल आणि तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर डेफिनेटली चांगला ऑप्शन आहे। इथे तुम्ही बघू शकता की सगळे मॅप्स वगैरे अवेलेबल आहे, ट्रॅव्हल्स डेस्क आहे। इकडे लोक ऑटो करून घेतात प्रत्येक ठिकाणी जायला, कारण की भरपूर चालावं लागतं अदरवाईज तुम्हाला। तर ऑटोचे खूप छान ऑप्शन आहेत की जे आपल्याला त्या प्रॉपर डेस्टिनेशन्सला घेऊन जातात। ते ऑटो ड्रायव्हरसुद्धा एक प्रकारचं टूअर गाईडसारखंच काम करतात, ते बरोबर त्या ठिकाणी घेऊन जातात। दिवसभरासाठी पण तुम्ही बुक करू शकता। इव्हन तुम्ही ह्या हॉटेलमध्ये येऊन सुद्धा विचारू शकता, काही त्यांच्या कॅब्स वगैरे पण अवेलेबल असा बहुतेक हॉटेल्सच्या कॅब्स अवेलेबल दिसल्या आहेत मला। तर डेफिनेटली इकडे पण तुम्ही त्यांना विचारू शकता। तर त्यांचा जो रिसेप्शन एरिया आहे, ॲम्बियन्स आहे, खूप सुरेख आहे। सगळं हम्पीचे जे फेमस ठिकाणं आहे त्याचे वॉल पेंटिंग्स इथे त्यांनी लावलेले आहेत छान। आणि पुन्हा रिसेप्शन एरियातून इकडे रेस्टॉरंटकडे जायला सुद्धा रस्ता दिलेला आहे आणि हा वरती रूम्सकडे जाण्यासाठी रस्ता आहे। अनेक म्हणजे त्यांच्या मंदिरांची वगैरे वॉल पेंटिंग्स इथे आपल्याला बघायला मिळतात। कार पार्किंगची सोय आहे, कॅब्स उभ्या आहेत, तर तुम्ही कॅबसुद्धा घेऊ शकता इथून। आणि हा रिसेप्शन एरिया आहे हॉटेलचा। इथून पुन्हा आपण रेस्टॉरंटकडे चाललो आहोत। तर डेफिनेटली तुम्हाला
आपल्या भागाकडचं जेवण हवं असेल तर हे एक रेस्टॉरंट पण खूप छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी. सिटिंग अरेंजमेंट तुम्ही बघाल तर केनची अशी छान सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि इकडे रूमचे टॅरिफ चार्जेस मी तुम्हाला दाखवत आहे बघा. क्लासिक सिंगल रूम घेतली तर 300 रुपीज पर 12% टॅक्स आहे, म्हणजे 3360 रुपीज दाखवत आहे. तर बेसिक असं चांगली रूम असणार आहे. क्लासिक डबल पण आहे. एक्स्ट्रा पर्सेंटचे चार्जेस 1000 प्लस 12% टॅक्स इथे मेन्शन केलेला आहे. प्रीमियम पण रूम्स इथे अवेलेबल आहे आणि एक्झिक्यूटिव्ह सूट पण इथे अवेलेबल आहेत. तर असं हे सुरेख स्टेकेशनसाठी ऑप्शन आहे, प्लस रेस्टॉरंट आहे स्टेप अप नावाचा. डेफिनेटली तुम्ही व्हिजिट करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला जरूर कळवा. आहाररस चॅनलचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.